चला भाऊ, धन्यवाद. पाटील ते सातत्याने तुमच्यावरती आरोप करतात की तुम्ही एकेरी भाषा वापरता, त्यांना रफ बोलता, त्यामुळे ते तुमच्यावरती आरोप टीका करतात. तर त्यानंतरही तुम्ही त्यांच्याबद्दल एकेरी भाषेचाच वापर करत आहात. कोणाला एकेरी केली? फडणवीस असतील, मुख्यमंत्री असतील, आणि आहो जाऊ बोलल्यावर ती सगळे सोयरीची अंमलबजावणी देणार आहेत का? हा, लगेच बोलणार. रोज आओ जाओ करतो तुम्हाला, खुटा ठोकून ठेवलाय मोठा. आणि आहो जाओ आहो, प्रामाणिक तसं मायबाप म्हणून काम करावं. पुन्हा आज या प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला शब्द देतो. चला, तुमचं म्हणणंच येतं, तुम्ही सगळे सोयरीची अंमलबजावणी करा, तुमची आमची दुश्मनी नाही आहे. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते, शब्द आहे आपला, हेच मराठी डोक्यावर घेऊन नसतील. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. केस मागे घेऊ म्हणलेत, केसेस माघारी घ्या. हैदराबादचं गॅजेट घेऊ म्हणले ते घ्या. आणि विशेष शिंदे समितीची मुदत वाढवा. मराठी डोक्यावर घेऊन नसतील तुम्हाला. आणि ते नुसतं मराठ्यासाठी नाही, सगळ्या सोयरा, सगळ्या जाती धर्मांसाठी, सगळ्या जाती धर्मातले लोक त्याचा फायदा घेणार आहेत. ज्यांचे सोयरे त्या आरक्षणात आले नाहीत त्यांच्यासाठी. आणि ते तुम्हीच केले. तुम्ही म्हणले सगळ्या जातीचा फायदा झाला पाहिजे. मी म्हणलं हो, झालाच पाहिजे. आणि अंमलबजावणीला काय अडचण आहे? उद्या सकाळपासून आवाजावं सुरू. हां, आणि आयुष्यभर आवाजावं बोलतो. मराठ्याला सांगतो यांना रोज आवाजावं बोलत जा, म्हणजे माना कापायचं नाही केसाने आपली. काय चूक करतो? काम तसं करा तुम्ही, मायबापी काम तसं करा. शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे. शिंदे साहेबाला आमची विनंती, तुम्ही स्वतः अंमलबजावण्याचा शब्द दिलेला आहे. मराठ्यांचा विश्वास तुमच्यावरचा आणखीनही ढळलेला नाही. तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. आणि शिंदे साहेबाकडून मराठ्यांना अपेक्षा आहे, तुम्ही अधिसूचनेची 100% अंमलबजावणी करणार. मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका, ही विनंती माझी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.